चला तर मंडळी, आज आपण येथे तांदूळसाची भाजी निवडायची आणि धुवायची पद्धत बघणार आहोत। त्यासाठी येथे मी एक जोडी तांदूळसाची भाजी घेतलेली आहे। तिला बांधलेला धागा इथे चाकूच्या साहाय्याने कट करून घेतल्यानंतर ही भाजी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे इथे मी छान पसरून घेतलेली आहे। जेव्हा आपण ही भाजी छान पसरून घेतो तेव्हा ती आपल्याला खूप निवडता येते। त्यामुळे येथे मी ही भाजी छान पसरून घेतलेली आहे। या भाजीतलं एक एक देठ घेऊन त्या देठातले पाने इथे मी बोटाच्या साहाय्याने छान खुडून घेतलेले आहेत। तसेच ही भाजी कवळी असल्यामुळे जे देठ बोटाच्या साहाय्याने सहज तुटलं जातं म्हणजेच खुडलं जातं ते देठ सुद्धा मी या भाजीमध्ये खुडून घेतलेलं आहे। आणि ही भाजी खुडताना जर वेगळ्या रोपाचं देठ आलं तर आपल्याला ते बाजूला काढून ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपली येथे सर्व भाजी निवडून झालेली आहे। तसेच या भाजीला एका मोठ्या पात्रामध्ये घेऊन त्यात पाणी घेऊन तिला येथे 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावी लागते, कारण या भाजीला माती सुद्धा लागलेली असते। आणि जेव्हा आपण तिला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मोकळी ढाकळी अशी पाण्यामध्ये धुवून घेतो तेव्हा तिच्यातली माती सुद्धा सहज निघून जाते। त्यामुळे आपल्याला ही भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणं फारच गरजेचं असतं। अशा प्रकारे आपली इथे भाजी धुवून निवडून झालेली आहे।